आवाज महाराष्ट्राचा. आज आपण चाय पे चर्चा अशा विशेष भागात भेटणार आहोत. जे काही सध्या जर आपण बघितलं तर एक विषय चर्चेत आहे, तो म्हणजे मराठी प्रत्येकाला यायलाच पाहिजे. ते म्हणजे कुणाला? तर ऑटो आणि टॅक्सी चालकांना. म्हणजे याचं विशिष्ट असं आहे की काल 15 ऑगस्ट होता, म्हणजे आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि त्यामध्ये प्रत्येक रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, यांना मराठी यायलाच पाहिजे, असा हा विषय आहे. आणि 17 तारखेपर्यंत त्याची मुदत होती आणि ती मुदत संपल्याच्या नंतर काय वातावरण आहे राज्यामध्ये, कारण की टॅक्सी आणि रिक्षा चालक यांना मराठी अनिवार्य केल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मराठी बोला अन्यथा परवाना रद्द, असा आदेश काढल्याच्या नंतर आपल्यासोबत चाय पे चर्चा या विषयावरती रिपब्लिकन पार्टीचे वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिजभाई शेख हे आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, जे काही कष्टकऱ्यांचे ते नेते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक विषय जे आहेत ते केलेले आहेत. अनेक जे काही रिक्षा स्टँड असतील ते केलेले आहेत आणि यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर सर्वात प्रथम अजिजभाई शेख आपल्यासोबत आहेत. अजिजभाई शेख, खरं तर महाराष्ट्रामध्ये हा लागू केला आहे की टॅक्सी चालक असू द्या किंवा रिक्षा चालक असू द्या, त्यांनी मराठी बोला अन्यथा परवाना रद्द. कसं पाहता याच्याकडे? आज खरोखर म्हणजे या महाराष्ट्राची संस्कृती मराठी भाषा आलीच पाहिजे. हं. ह्याच्यामध्ये आम्ही सहमत आहे. पण आमच्या सरकारद्वारे आमच्यासोबत आता बाबा कांबळे साहेबांचं बी देशभरामध्ये चांगल्या पद्धतीने रिक्षा संघटना आहे, टॅक्सी संघटना आहे, वाहतूक संघटनामध्ये मोठ्या प्रमाणात देशामध्ये कृती समितीमध्ये काम करतात, आमच्या सोबत आहे. हो. बाबासाहेबांसोबत हेच आपली चर्चा चालू होती. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना मराठी शिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो. ओके. आमच्या आरपीआयच्या वतीने आम्ही करतो, बाबाच्या पद्धतीने करतात. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धती मागच्या काळामध्ये झालं, तुमचं परमिट रद्द करून टाकू आम्ही. ओके. तुम्ही मराठी भाषा बोललीच पाहिजे. हं. त्यानंतर काही ठिकाणी दादागिरी बी झाली. परंतु असं दिसून येतंय, आम्ही सरकारामध्ये असल्या कारणाने सरकार जे पाऊल उचलतं, सरकारने इतके बी तुम्हाला वेळ बी दिली. 17 तारखेपर्यंत तुम्ही लवकरात लवकर शिका, नाही तर तुम्हाला ज्याला येणार नाही त्याला आम्ही परमिट वगैरे रद्द करू. ओके. हे रिक्षावाल्यामध्ये, टॅक्सीवाल्यामध्ये भरपूर भीती बसलेली आहे. हं. परंतु सरकारचं हे बी तुम्ही पाहिलं पाहिजे. 1 लाखाच्या वर लोकांना सर्टिफिकेट दिले हं. आमचे परिवहन मंत्र्यांनी, हं. मुख्यमंत्री साहेब असं का दिले? मराठी भाषा ज्यांना येत नाही, जे लोक आता बोलायला लागले त्यांना दिलं. परंतु असं दिसून यायला लागलं, अजून लोक घाबरायला लागले, आपल्याला बोलता येत नाही आणि आपल्याला आता आपलं परमिट जाणार, आपल्याला मार खावा लागेल, काय लोक मारणार, आपल्याला हकालपट्टी होईल. ही भीती जी रिक्षावाल्यांमध्ये, टॅक्सीवाल्यांमध्ये बसलेली, ही चुकीची असल्या कारणाने ही चुकीची भीती काढायची. अजून आपलं सरकार चांगलंय, त्याला वेळ दिन आणि शिकवायचा प्रयत्न करायला लागलाय. सगळे रिक्षा चालक, टॅक्सी चालक बाहेरचे कुणी आईच्या पोटाने शिकून येत नाही, त्याला वेळ लागतोय. त्यासाठी वेळानुसार हळूहळू शिकन. आणि या काही लोक हे फक्त भांडवल करतात. काही लोक, बाबाला माहिती, अनेक लोक बारके बारके संघटना असतात, त्यांची ओळख काय नसते. ते त्यांना एकच आहे, आपलं रील टाकायचं आणि आपण दाखवून द्यायचं आमची संघटना लय मोठी आहे आणि तुम्हाला इथं दादागिरी या पद्धतीने करतात. हे मराठी भाषा कर, नाही तर आत्ताच्या आत्ता मारण. हे आमची संस्कृती महाराष्ट्राची नाही. आमचे लोक, जे लोक आले, त्यांना संविधानानुसार सगळ्यांना जगायचा अधिकार या देशामध्ये. आमच्यापाशी रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर हे सगळ्या समाजाचे असल्या कारणाने सगळ्यांना आम्ही घेऊन चालतो आणि सरकार बी घेऊन चालायला लागले. परंतु एक विषय सारखंच नेहमी रिक्षावाल्यांना, ड्रायव्हरवाल्यांना खटकतोय. मला नीट बोलता आलं नाही तर मला मार खावा लागल, माझं परमिट जाईल. त्यांनी नाही अजिबात नाही नाही, ऐका. माझा मुद्दा असा आहे की जर समजा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तो आदेश काढला आहे, तुम्ही म्हणताय की काही संघटना, तर जे काही जर समजा रिक्षावाला असेल किंवा टॅक्सीवाला असेल, तर त्यांना मराठी बोलता येत नसेल, तर परिवहन मंडळ जे आहेत, म्हणजे मंत्री आहेत, परिवहन मंडळाचे मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक, ते कायदेशीर तो जो भाग आला
की त्याच्यामध्ये ते काही मराठी नाही आलं तर त्याचं रिक्षा परवाना रद्द करणे बिरणे. आता तुम्ही म्हणताय की काही संघटना आहेत की त्यांचं नामनिशाण नाहीये. संपलेल्या संघटना रील काढतात आणि ते मारहाणी करतात. हे असं घडलंय का? तुम्ही म्हणताय की काही संघटना आहेत ज्यांचं नामनिशाण नाही आणि त्या हे करतात आणि जाणून-बुजून त्यांना मग टार्गेट करतात, त्यांना मारहाण करतात. मग अशावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत की कारण की हा विषय जो आहे तो परिवहन मंत्र्याचा आहे. म्हणतात. की त्यांनी ते हे करायला पाहिजे की त्यांनी त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द करायला पाहिजेत. मग संघटनेचा विषय आला कुठून आणि संघटनेला हे अधिकार दिले कुठून की तुम्ही जाऊन त्यांना मराठी शिका आणि मराठीच बोला आणि जाऊन त्यांना मारहाण करणे. यावरती तुमचं काय मत आहे? हे विषय असं आहे, मराठी भाषा ज्या मी हेच बोलतोय, परिवहन मंत्री सांभाळून घ्यायला लागले आणि हं, जे लोक शिकले नाही ते शिकायला लागले. हं. आईच्या पोटाने कुणी शिकून आले नाही, वेळ लागते त्याला. जे नाही शिकलेले मराठी भाषा येत नाही त्यांनी बोललीच पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे आरपीआय वाल्यांचं. ओके. आम्ही त्यांना शिकवण्यासाठी आमचं शिक्षण चालू आहे मुंबईमध्ये. हं, पण संघटना कोणची ज्यांची काय अवकात नाही, हं, ज्यांची ओळख नाही, हं. हे लोक फक्त रील बनवण्यासाठी, शायनिंग करण्यासाठी दाखवून द्यायचं आम्ही मोठे भाई आहे, आमची संघटना लय मोठी आहे, तुम्ही मराठीमध्ये बोललं नाही तर आम्ही ठोकून काढू. हं. असल्या लोकांवर, असल्या लोकांची दादागिरी, हे रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि आम्ही संघटनेच्या वतीने खपून घेणार ना, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, मग किती मोठा असो. ओके. आता यातलाच धरून जे आपले टॅक्सी रिक्षा फेडरेशनचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, की जे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये काम करतात, ते बाबा कांबळे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना हे जे काही प्रश्न आहेत ते विचारणार आहोत. बाबा खरं तर स्वागत आहे तुमचं चाय पे चर्चा या कार्यक्रमात. खरं तर आत्ताच आजीषभाईने सांगितलं की काही संघटना आहेत त्या रील काढण्यासाठी आणि टॅक्सी आणि रिक्षावाल्यांना ते धमकावत आहेत. आत्ता माझा पहिला प्रश्न असा आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्ती केली आहे. याला तुमचं समर्थन आहे का? आणि दुसरा प्रश्न असा राहील की जर समजा सक्ती केली आहे आणि जर समजा ह्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर समजा मराठी येत असेल किंवा नसेल, तर याच्यावरती कारवाई करण्याचं काम त्यांचं आहे की त्यांनी आदेश काढल्याच्या नंतर याच्यावरती कारवाई होणार आहे की परमिट रद्द वगैरे. पण यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही कोणी संघटनावाले असतील, काय असतील, ते रस्त्यावरती उतरून जर समजा रिक्षा चालकांना यांना मारहाण करत असतील, तर याचं तुमचं समर्थन आहे का? आणि दुसरी गोष्ट तुम्ही अ, राष्ट्रीय अध्यक्ष आहात, की ज्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही फिरता आहात. म्हणजे त्यामध्ये कर्नाटक असेल, भोपाळ म्हणजे एम-पी असेल, कुठेही तुम्ही महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय नेते आहात फेडरेशनचे. तर याच्यामध्ये तुमचं समर्थन या राज्यामध्ये मराठीत बोलावे असं समर्थन असेल का? आणि दुसरी गोष्ट जर समजा अशा संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरून रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल तर मारामारी करत असतील, तुमचं मत काय आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम आज तुम्ही आपले आमचे मित्र देवाभाऊ यांनी चाय पे चर्चा अशा उपक्रमात आम्हाला बोलवलं आणि मराठीच्या मुद्द्यावरती अत्यंत भावनिक मुद्दा आहे, या मुद्द्यावरती चर्चा घडून आणली. हं. महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाने 3 महिन्यापूर्वी मराठी सक्तीचा जी-आर काढला ओके. आणि त्यांनी असं ठरवलं की बाबा जे रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी आले पाहिजे. त्यानंतर काही संघटनांनी त्याला विरोध केला. ते म्हटलं की यांना शिकायला थोडा वेळ द्या. परिवहन मंत्र्यांनी बैठक घेतली, 3 महिन्याचा वेळ त्यांनी दिला. ओके. 15 ऑगस्टला 3 महिने संपलेला आहे. दरम्यानच्या काळात काय झालं की जे अमराठी आहेत, अमराठी भाषिकांना मराठी शिकण्यासाठी मराठी साहित्य मंडळ असेल किंवा इतर मराठी शिकवणारी एक मोठी टीम आहे, ती परिवहन विभागाने पूर्ण हायर केली आणि त्यांना मानधन देऊन त्यांना सगळं शिक्षण देण्यास भाग पाडलं. अनेक अमराठी तरुणांनी, व्यक्तींनी मराठीचं शिक्षण घेतलं, चांगल्यापैकी त्याचा मराठी बोलतायत. पण अजूनही काही लोकांना मराठी येत नाही. यामध्ये आता परत नवीन मागणी पुढे आली की अजून 3 महिने त्यांना मराठी शिकायला द्या. मुळात प्रश्न असा आहे की बघा, मी जरी देशात काम करत जरी असलो तरी प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची भाषा आहे. आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी. संयुक्त महाराष्ट्र झाला,
संयुक्त महाराष्ट्र कशाच्या आधारे झाला, तर तो संयुक्त महाराष्ट्र हा मराठीच्या भाषिकाच्या आधारावर झाला. मुंबई गुजरातमध्ये होती, मोरारजी देसाई त्यावेळेस मुख्यमंत्री होते, तुम्हाला माहिती आहे लाठीचार्ज झाला ओके. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेवरती ते आंदोलन उभं राहिलं आणि त्यांनी बलिदान दिलं महाराष्ट्रासाठी. संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबईचं. मुंबई आपल्या महाराष्ट्रात आली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक लोकांनी जीवन आपलं त्यागलं, बलिदान दिलं. त्यामुळे मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. तसं इतर राज्यातून बघा ना, जसं आपण कर्नाटकमध्ये जातो किंवा आंध्र प्रदेशमध्ये जावा, त्या ठिकाणी हिंदी भाषा बोलली जात नाही, त्या ठिकाणी त्यांची भाषा बोलली जाते. आम्ही पण त्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला ट्रान्सलेटर घ्यावा लागतो. म्हणजे आम्ही तिथं हिंदीमध्ये बोलतो ते त्यांच्या भाषेमध्ये सांगतात. तर मराठी भाषा ही आली पाहिजे, सरकारचं स्वागत आहे. अजित भाई जे म्हणाले त्यांच्या मी मताशी सहमत आहे की एका बाजूला मराठी सक्ती करत असताना कोणी समजा ह्या भाषेच्या नावाखाली राजकारण करत असेल, म्हणजे काही पक्ष असतील किंवा काही संघटना असतील, ते जर राजकारण करत असतील आणि राजकारणाच्या आडून म्हणजे हा मराठी भाषेचा भावनिक मुद्दा आहे आणि भावनेवर राजकारण चालतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अजित भाईंचा तो धागा मी पकडून सांगतो की त्यांचं समर्थन यासाठी की कोणी राजकारणासाठी जर का या मुद्द्याचा उपयोग करत असत आणि परप्रांतीयांना, अमराठी भाषिकांना मारहाण करत असत तर ते बरोबर नाही. त्यामध्ये त्यांनाही घाबरायचं कारण नाही. जसं मधल्या काळामध्ये अनेक लोक रिक्षा घेऊन जाताना आपण पाहिलं. यामध्ये सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात घ्यावा, आता जो निर्णय आहे तो फक्त 3 महिने लायसन्स सस्पेंड करायचा आहे, कायमचं नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या माणसाला मराठी जर नाही आली, त्यांच्या परीक्षा होतात. म्हणजे असं नाही की कोणतरी येणार त्याला मराठीमध्ये विचारणार लगेच, असं नाही येतो. सरकारचा निर्णय असा आहे की त्याची परीक्षा होणार, परीक्षामध्ये जर का तो फेल गेला तर 3 महिन्यासाठी त्याचं लायसन रद्द. ओके. 3 महिन्यांनी परत त्याला संधी आहे. म्हणजे सरकारचं धोरण असं की शिकलं पाहिजे मराठी, शिक्षणासाठी पुरेपूर संधी आणि पुरेपूर सरकार त्यांना वेळ देत आहे आणि दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता मराठी शिकलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जे इथं वर्षानुवर्ष राहतात त्यांना मराठी शिकायची इच्छा आहे, परंतु काही दोन्ही बाजूचे बरं का अजित भाई, म्हणजे एका बाजू नाही. म्हणजे जसं हे त्यांना त्रास देत तसे काही उद्धटपणे वागणारे पण आहेत. काही लोक आव्हान देत आहेत, म्हणजे काय परप्रांतीय आम्ही बोलणार नाही, आम्ही मराठीमध्ये राहणार, हम नहीं बात करेंगे, कौन है तुम लोग, अगर मुंबई छोड़ के हम जाएंगे तो चलने वाला है क्या मुंबई, असे पण आव्हान देणार आहेत. म्हणजे दोन्ही बाजूनी हा भावनिक मुद्दा बनवून याला वेगळं वळण देण्याचा जसं की प्रयत्न चालू आहे. नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बोलायला गेलो तर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की त्यांना सक्ती करणे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. दुसरी बाजू म्हणजे की त्यांचं लायसन जे आहे किंवा परमिट जे आहे, परमिट कायमस्वरूपी रद्द करणे नव्हे, 3 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी ते सस्पेंड करणे, की 3 महिन्यामध्ये परत जर समजा तू शिकला परीक्षेत पास आणि झाला परीक्षेत पास झाला तर तर तू परत तू तिथं येऊ शकतात, येऊ शकतात. बरोबर का नाही? बरोबर. आणि त्याच्यानंतरचा जो तुम्ही म्हणताय की ती उद्धट भाषा, की जसं की नाही मी मराठी बोलणारच नाही, बोलणारच नाही. मी हिंदीच मला येते आणि मी हा. हे जे झाले 3 गोष्टी झाल्यात. आता माझा शेवटचा प्रश्न असा असेल की तुम्ही राष्ट्रीय नेते आहेत, म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी फेडरेशनचे तुम्ही राष्ट्रीय नेते आहात. तुम्ही फिरत असता की राज्यच नव्हे तर भारतभर फिरत असता. असे कुठलं राज्य तुम्हाला आढळलंय का की तिथं तुम्ही आता मगाशी म्हणलात की ट्रान्सलेट केलं, तर पण किती राज्यामध्ये ते ट्रान्सलेट करायला तुम्हाला भाग पाडलं आणि किती राज्यामध्ये असं आहे की नाही आमचीच भाषा तुम्ही बोला, असं तुम्हाला काय अनुभव आला आहे का? नाही, भाग पाडलं नाही म्हणता येणार. तिथं रिजनल भाषा म्हणजे जी त्यांची बोली भाषा आहे, राज्य भाषा आहे, ती सक्तीची आणि त्याबरोबर हिंदी भाषेला पण त्या ठिकाणी प्राधान्य पण येत नाही अनेक लोकांना. इतरही भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. पण ते तिकडं समजा एखादं लायसन काढायचं, परमिट काढायचं, तर त्यांना ते त्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जसं आम्हाला महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांना लायसन काढायचं, बॅच काढायचं, तर बॅचचा अर्थ काय आहे? आपण बॅच का काढतो रिक्षाचा? तर बॅचचा अर्थ असा आहे की ज्याला कोणाला बॅच मिळालाय ते 15 वर्षाचा इथं रहिवासी आहे आणि त्याला इथलं भाषेचं ज्ञान आहे, त्याला एरियाचं ज्ञान आहे. म्हणजे रिक्षा चालवत असताना बॅच कुणाला मिळतो? ज्याला भौगोलिक ज्ञान आहे, की त्याला इथलं सगळं एरिया, तिथले रस्ते, तिथलं सगळं माहिती आहे, अशाच व्यक्तीला बॅच मिळतो आणि त्याला भाषेचं ज्ञान आहे. असं हे सगळं ज्याच्याकडे असेल
त्यालाच बॅच मिळतो. हम्म. जसं महाराष्ट्रामध्ये आहे तसं इतर राज्यात देखील आहे. त्यांना स्थानिक आणि वेगवेगळे कायदे प्रत्येक राज्याचे, जरी भारत देश जरी आपला एक असला तरी परंतु प्रत्येक राज्याचे परिवहनाचे वेगवेगळे कायदे आहेत. ओके. जे सेंट्रल गव्हर्नमेंटने एखादा कायदा जर का लागू मंजूर केला. केला हा. तर ते कायदा लागू करायचा का नाही हे ते राज्य ठरवतात. ओके. त्यामुळे परिवहनाच्या दृष्टिकोनातून किंवा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. हम्म. तर महाराष्ट्र सरकारने जो काय निर्णय घेतला त्याचं आम्ही अभिनंदन करतो. आणि अजित भाई हे RPIचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे वाहतूक आणि त्या प्रश्नावर. हम्म. तर त्यांनी बी सुरुवातीला चांगली भूमिका घेतली आणि आता बी त्यांचं जे म्हणणं आहे महाराण होती तर ते चुकीचं आहे. आणि दोन्ही बाजूने आहे. म्हणजे उद्धट वागणारे अजित भाई म्हणजे जे काय परप्रांतीय ते बी असे आव्हान देत आहेत, हम नहीं बोलेंगे क्या करना है करो, उलटा तुम इधर हमारे इधर तुम हिंदी बात करो, असं जे वातावरण खराब करतायत दोन्ही बाजूने करतायत. हा, फक्त गुंडगिरी आणि रेल बनावर ते लोक म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की जर समजा काही रिक्षावाले प्रामाणिक 90% रिक्षावाले जे आहेत ते प्रामाणिक आहेत, फक्त 10% जे काही आहे अजितभाईच्या म्हणण्यानुसार की ते काही ओरिजिनल रिक्षावाले नाही. ज्यांचं रिक्षावाले असे पण आहेत की सकाळी आपली रिक्षा काढणे, दिवसभर आपला व्यवसाय करणे आणि दिवसभर व्यवसाय केल्याच्या नंतर आपलं घराचा जो काही उदरनिर्वाह आहे तो भागवणे असेही रिक्षावाले आहेत. मात्र याच्यामधून आपल्याला एक महत्वाचं म्हणजे कळलंय की 10% असे पण आहेत की जे उद्धट बोलतात. नाही, मुळात ते रिक्षावालेच नाही. म्हणजे काहीतरी असेल पण मध्यंतरी सरकारने जे काही खुलेआम जे परमिट केले होते याच्यामध्ये अनेकांनी ते परमिट घेतले, रिक्षा घेतल्या, त्याच्यामध्ये असंही असू शकतं. आणि याच गोष्टीमधून जर समजा हेच आपण असेल तर ते थांबवायला पाहिजे. रिक्षावाल्यांनी पण जे काही आपण उद्धट बोलतो ते पण टाळायला पाहिजे. आणि एकंदरीत काही ज्या संघटना आहेत की ज्या आपल्या रीलसाठी किंवा सोशल मीडियासाठी वापरतात ते पण थांबवायला पाहिजे. आणि मुळात म्हणजे रिक्षावाल्यांनी पण ते करायला पाहिजे. आणि बाबा कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं परमिट जे आहे ते पूर्णतः रद्द केलं जाणार नाही, तुमचं 3 महिन्यासाठी ते परमिट रद्द केलं जाणार आहे. आणि तुम्हाला पुन्हा जसं आपण एखाद्या परीक्षेमध्ये नापास होतो आणि नापास पुन्हा होऊन परीक्षा. रिटेस्ट देतो, परत आपण परीक्षा देतो, जसं 10वी मध्ये आपण नापास होतो आणि ऑक्टोबरची परीक्षा देतो, तसाच हा मुद्दा आहे. आणि त्या 3 महिन्यामध्ये आपण मराठी ही शिकायचा प्रयत्न करायला पाहिजे, असाच हा मुद्दा आहे. तुर्तास थांबू, नवीन विषयावरती परत भेटू. पाहत राहा महाराष्ट्र 18 न्यूज. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.